आम्हाला बातमी रात्री आलेली होती, आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो आहे. काय झालं? घरदार जाऊन टाकलेले आहेत, लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेले आहे आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे. हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे. तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या. ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या. आम्हाला शाळेत जायला भीती वाटते की हे सर लोकांना काहीतरी व्हिडिओ व्हायरल केले की सर लोकांना धमकी देतात, असं व्हिडिओ व्हायरल केला गेलता, पण ते न्यायासाठी दिला होता. मुलींवर अन्याय होता म्हणून ते बोलले होते की मुलींवर छेड करू नका, हेच बोलण्यासाठी गेलते, पण लोकांनी त्यांचे वाईट व्हिडिओ व्हायरल केले. त्याच्यासाठी ते म्हणते ते आम्हाला जायला भीती वाटते. आमचे बोर्डाचे पेपर चालू आहेत, आता आम्हाला जायला सुद्धा भीती वाटते की आम्ही कसं जावा. तुझे मामा होते, कसं वागायचं तुझ्याशी, कसं होतं त्यांचं? ते खूप चांगले होते, ते कधी वाईट काम केले नाही. आम्ही इथं सांगतो की कधीच वाईट काम केले नाही, आमच्या नजरेत कधीच वाईट दिसले नाही ते. तिकडे कसं आता वातावरण तुमच्या तिकडल्या परिसरात, शेवगावला वगैरे? चांगलंच आहे. म्हणजे तुम्हाला त्रास काय आहे आता तुला? आम्हाला काही त्रास नाहीये सर तिकडं, पण इथं जे त्रास आहे का आम्हाला एवढाच भीव आहे की आमच्यावर पण हे कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी. सरकारला काय म्हणणं आहे? तर आमच्यावर पण नाही अन्याय होऊ शकतो सर, की आम्हाला फक्त आमचं एवढंच नम्र विनंती आहे की ते जे कोण आले होते, ते गुंडे जे आले होते, गावगुंडे, फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या.